हां, तर माझा आताचा विषय आहे तो म्हणजे साप. आपल्या समोर एक स्क्रीन आहे. ती आहे सिस्केप नावाची. सिस्केप म्हणजे सोसायटी ऑफ इको एंडेंजर्ड स्पेसीज कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन ही अशी आमची एक एन-जी-ओ आहे. जी निसर्गातील जे अति धोक्यामध्ये आलेले जीव आहेत, त्यांना वाचवण्याचं काम आमची संस्था करते. अ, तर ही आहे संस्था आणि आत्ताचा आपला जो चालू विषय आहे तो म्हणजे साप. आपल्या आजूबाजूला जे साप आढळतात, ते आज आपण तुमच्या पुढे मी आता मांडतोय. फोटो का जात नाही? हां. तर आता आपण संपूर्ण भारताचा विचार न करता आपल्या महाराष्ट्रामध्ये किती साप आढळतात, कुठले-कुठले प्रकारचे साप आढळतात, किती स्पेसीज आहेत, किती एनिमल्स आहेत, किती नॉन एनिमल्स आहेत, ते आपण सगळ्यात अभ्यास करूया. आपल्या महाराष्ट्रामध्ये 75 प्रकारचे साप आढळतात. त्यातले 53 साप आहेत ते बिनविषारी साप आहेत आणि 22 साप आहेत ते विषारी साप आहेत. तसं ही स्क्रीन बघता आपल्या इथे जे बिनविषारी साप आहेत त्यांची संख्या जास्त आहे आणि 22 जे विषारी साप आहेत म्हणजे बघता 53 पैकी 22 जे विषारी साप आहेत त्यांची संख्या कमी आहे. 22 पैकी सुद्धा जे 4 साप आहेत ते आपल्या माणसाच्या जवळ आढळतात. बाकी इतर जे साप आहेत ते समुद्रामध्ये किंवा खूप डीप जंगलामध्ये असे हे साप आढळतात. तर आधी आपण बिनविषारी साप कुठले आहेत ते बघूयात. आधी आपण बिनविषारी साप कुठले आहेत ते पाहूयात आणि नंतर मग आपण विषारी साप बघूयात. तर हा साप आहे पहिला वाळा. हा तुम्हाला गांडूळ असल्यासारखा याचा भास होईल, पण हा गांडूळ नाही, हा वाळा आहे. वाळा या सापाला 2 डोळे आहेत आणि त्याच्या अंगावरती खवले आहेत. हा भारतामध्ये आढळणारा सगळ्यात लहान विषारी साप, छोटा आकाराने. हा आहे वाळा. तुम्ही नीट बघितलत तर इथे 2 डोळे दिसतील, इथे आणि इथे आणि त्याच्या शरीरावरती खवले दिसतील. तर आणि गांडळाची सरळ चाल आणि सापाची नागमोडी चाल ही आपली लगेच लक्षात येते. तर हा साप आहे वाळा साप. वाळा हा भारतामधला सगळ्यात छोटा बिनविषारी साप आहे. अगदी जुने वाडे, जुने घरं असतील, तिथे पावसाळा चालू झाला, की हा साप हमखास आढळतो. आपल्या इथे एक असा गैरसमज आहे, की एक नाणेटी मारली, की 7 नाणेट्या मागे येतात. तर हा साप आहे, हा नाणेटी साप आहे. नाणेटी ओळखायची कशी? तर तिच्या डोक्याचा खालचा भाग जो आहे, तो पिवळा आहे आणि तिच्या शरीरावरती 3 आडव्या पट्ट्या आहेत. त्याच्यावरून आपण नाणेटी लगेच ओळखू शकतो. आपल्या इथे असा गैरसमज आहे, की एक नाणेटी हारली, की 7 नाणेट्या येतात. तर असं काही नाही. अ, ते होतं कसं, जी फिमेल नाणेटी आहे म्हणजे आधी नाणेटी आहे, ती तिच्या मानेच्या इथून काही एक द्रव्य सोडते. ज्या द्रव्यावरती सगळे जे नर असतात ते अट्रॅक्ट होतात आणि ते मादीच्या मागे जातात आणि ती समजा आपण फिमेल नाणेटी मारली, तर होतं असं, की ती आपण मारतो, पण तिचा जो गंध आहे, तिचा जो वास आहे, तो वास तिथे कायम राहतो आणि त्या वासाच्या मागे साप येतात. तर त्याचं इंग्लिश नाव आहे स्ट्राइप किलबॅक. नाणेटीचं इंग्लिश नाव आहे स्ट्राइप स्ट्राइप किलबॅक. हा जो तुमच्या समोर साप आता आलेला आहे, हा अतिशय कॉमन, अगदी सगळ्यांना ओळखीचा असणारा साप, तो म्हणजे दिवड. दिवड तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. दिवडाला ओळखायचं कसं? तर त्याच्या डोळ्याच्या खाली अशा आड्या 2 लाईन असतात आणि त्याच्या शरीरावरती असे चेक्स सारखे हे असतात. त्या ह्याच्यावरून आपण दिवड हा साप ओळखू शकतो. अ, दिवड साधारणपणे अटाऱ्यामध्ये राहतात आणि दिवडाचं प्रमुख खाद्य म्हणजे अगदी लहान दिवड असतील तर ते डासांच्या अळ्या, मच्छर
असं खातात. नंतर नंतर ते बेडूक, चरके, आशे हे साप खातात आणि आपल्याला सगळ्यांपासून संरक्षित ठेवतात. आणि ह्याचं इंग्लिश नाव आहे चेकर्ड किलबॅक. चेकर्ड म्हणजे चेक्स असल्याप्रमाणे चेकर्ड किलबॅक असं या देवळाचं इंग्लिश नाव आहे. नेक्स्ट. आता आमच्या इथे कोकणामध्ये असं आहे की नाग आणि धामण याचा 2 मिळून एक साप होतो. तो म्हणजे अर्धल्या. पण जिथे-जिथे आम्ही स्लाईड शो घेतो, तिथे सगळ्या आम्ही त्याच्यामध्ये सांगतो, की 2 साप एकत्र होऊ शकत नाहीत. अर्धल्या यांचे धामण आणि नाग आणि धामण हे कधी एकत्र होऊ शकत नाहीत. कारण की नाग साप जे आहेत ते कधी-कधी धामण साप खातात. ते त्यांचं भक्ष्य आहे. त्यामुळे ते साप कधी एकत्र येऊ शकत नाहीत. तर ही आहे धामण. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा मित्र इंग्लिशमध्ये ह्याचं नाव आहे रॅट. रॅट स्नेक ह्याचा अर्थ ती उंदीर खाते. त्यामुळे आणि शेतीपासून ती रक्षण करते शेतीचं. सो तिला रॅट स्नेक किंवा धामण असं बोलतात. धामणीचा संस्कृत अर्थ हा दोरखंड असा होतो. ती शेपटी बघितली की ती चाबकासारखी आहे. आपला चाबूक कसा असतो हंटर, अशी ती शेपूट आहे. धामण नेक्स्ट. हा आपल्या इथे आढळणारा एक सँडबॉआ म्हणजेच डोरका फणस असं ह्या सापाचं नाव आहे. त्याची शेपटी बघितली तर ती कानस जशी असते फाईल, त्या फाईल प्रमाणे शेप आहे याची. आणि ह्याचं डोकं बघितलं की ते मुळीत आहे, म्हणजे असं टोकेरी आहे. ह्याचा उपयोग डोक्याचा उपयोग तो जमिनीच्या खाली जाण्यासाठी करतो. त्याचे सँडबॉआ हे जे साप आहेत, हे साप जास्त करून जमिनीमध्ये राहतात. जमिनीमध्ये असणारे उंदीर, जमिनीमध्ये असणारे पाली, बेडूक हे त्यांचं प्रमुख खाद्य. त्यांना सांग की 8 मिनिटांनी किंवा 9 मिनिटांनी आपली मीटिंग ओव्हर होईल. पाहिजे तर रिकनेक्ट करा, म्हणजे पुढे कंटिन्यू करता येईल. 8 मिनिटांनी किंवा 9 मिनिटांनी आपली मीटिंग काय होईल, कम्प्लीट होईल. पण तुम्ही परत मीटिंग जॉईन करू शकता. फक्त एकदा रिजॉईन करा. फक्त एकदा तुम्ही रिजॉईन करा, मग ते परत आपोआप जॉईन होईल. तर हा असा डोरक्या फणस नावाचा साप आहे. ह्याच्या अंगावरचे जे काही सापांच्या अंगावर चट्टे असतात, काही सापांच्या अंगावर धब्बे असतात, काही सापांच्या अंगावरती लाईस असतात. तर त्या ह्याच्यावरून आपण साप आयडेंटिफिकेशन करू शकतो. ते आपले सगळे साप ते पहिले बिनविषारी साप आहेत. या सापामध्ये खूप कन्फ्युजन होतं. या सापाला विषारी अंडर साप म्हणून मारलं जातं, पण हा आपल्या इथं असणारा कवड्या नावाचा साप आहे. कवड्याच्या डोक्यापासून पट्टे चालू होतात, ते शेपटीपर्यंत संपतात आणि याचं जे डोकं आहे ते चपट आहे. तसा बघता हा साप खूप आहे. जुने वाडे, मंदिर, अगदी जुनी जी घरं असतील त्याच्यामध्ये हा साप पाली खाण्याचं काम करतो. त्या सापाचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा साप उभ्या भिंतींवर सुद्धा चढू शकतो. म्हणजे त्या जर अशा गुळगुळीत सरफेसच्या असतील तर नाही, पण ज्या भिंतींना प्लॅस्टर नाही, ज्यांना जे जुने आडे आहेत, लाकडाची घरं आहेत, त्या ह्याच्यावरती तो असं सरळ चढू शकतो. अनेक वेळा असे कॉल येतात की बाथरूममध्ये साप आहे. मग आम्ही समजून येतो हमखास की तो कवड्या आहे. तुम्हाला काही करणार नाही आणि तो पाल खाऊन त्याचं काम तो करतो. तर असा कवड्या डोक्यापासून पट्टे चालू होतात शेपटीपर्यंत ते पट्टे संपत जातात. ह्याचं इंग्लिश नाव आहे वोल्फ स्नेक, असं ह्याचं इंग्लिश नाव आहे. नेक्स्ट. आपल्या भारतामधला सगळ्यात मोठा बिनविषारी साप तो म्हणजे अजगर. अजगरचं भारतामध्ये भारतीय अजगर सुद्धा बोलतात. काही ठिकाणी याला अडई सुद्धा नाव आहे. म्हणजे गावाच्या ठिकाणी याला जोगड बोलतात. असे ही ह्याची प्रमुख म्हणजे स्थानिक नावं किंवा ह्याचं असे नावं आहेत. अजगर हा भारतामधला सगळ्यात मोठा बिनविषारी साप आहे.
अजगर हा शेड्यूल 1 मध्ये येतो. म्हणजे जे शेड्यूल मध्ये जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये अजगर हा येतो, कारण की अजगराचं अस्तित्व सध्या धोक्यात आलेलं आहे. कारण की सगळीकडे आता जंगलतोड आणि हॅबिटॅट लॉस हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्या ह्याच्यामध्ये हे अजगरासारखे साप सर्व्हाइव्ह होत नाहीत आणि मग पर्यायाने ते आपल्या शहराकडे येतात, जिथे त्यांना खाद्य आहे आणि नंतर मग त्यांचं अस्तित्व तसं आता हळू-हळू धोक्यात येत आहे. एकदा का ते जवळ आपल्या माणसाच्या जवळ आले तर गावातली माणसं किंवा अगदी शहरात सुद्धा त्याला खूप मारतात, अगदी चेचतात, त्याचे तुकडे-तुकडे करतात. असं सध्या सगळीकडे चालू आहे. अजगर दिसायला जाडा असला म्हणजे आकाराने किंवा असं जरी तो खूप जाडा असला तरी सुद्धा अजगर हा झाडांवरती खूप सहज आणि चांगला चढू शकतो. अजगराच्या इथे तुम्ही बघाल इथे असे नाकाचे इथे अजून काही नाकपुडे आहेत. त्याला हीट सेन्सिंग पीठ असं बोलतात. हीट सेन्सिंग पीठ असं बोलतात. हा अजगर बिनविषारी साप किती सुंदर साप आहे ना. त्याच्या शरीरावरचा रंग बघा. काही साप आधी आपल्याला सूचना करतात की जर तुम्हाला जवळ चावेल, पण हा इतका रंग सुंदर असेल तर आपण त्याच्या अधिकच जवळ जाऊ. इतका सुंदर रंग आहे. हा साप आता चिडलाय आणि चिडल्यानंतर तो त्याच्या शरीरातला निळा जो रंग आहे तो आपल्या समोर दाखवतो आणि आपल्याला सांगतो की माझ्या जवळ येऊ नकोस नाहीतर मी तुला चावीन. पण हा कलरच इतका सुंदर आहे की आपण त्याच्या अजून अधिक आपण त्याच्या जवळ जाऊ. इतका सुंदर त्याचा रंग आहे. ह्या सापाचं नाव आहे रुकई किंवा ह्याला सडा साप सुद्धा बोलतात. इंग्लिशमध्ये ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक म्हणजे ब्रॉन्झ कलरची पाठ आहे. त्यामुळं या सापाला ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक असं नाव आहे. हा साप जास्त करून झाडावरती राहतो. झाडावरती जे असणारे छोटे उंदीर, पाले, सरडे, छोटे पक्षी हे सापाचे प्रमुख खाद्य आहे. तर असा हा ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक किती सुंदर साप आहे. नेक्स्ट. हा साप सगळ्यांना तुम्हाला म्हणजे ओळखीचा असेल. हा साप आहे हरणटोळ किंवा याला इंग्लिशमध्ये ग्रीन वाईन स्नेक असं बोलतात. त्याच्या डोक्याचा आकार बघा अगदी पानासारखा आहे आणि ह्याचा शेप बघितला तर तो वेलीसारखा आहे. आपली झाडाची वेल एखादी अशी कुठेतरी फांदीमध्ये अडकावी असा ह्या सापाचा पॅटर्न आहे आणि डोकं तर अगदी पानासारखं असं निमुळत आहे. ह्या सापाबद्दल असं एक असं आहे म्हणजे आमच्या इकडे किंवा अगदी कुठे सगळीकडेच की हा साप आपला टाळू फोडतो किंवा टाळू चावतो. पण तो पूर्णपणे गैरसमज आहे. ह्या सापाचे दात इतके नाजूक आहेत, की ते अगदी बोट लावलं तर लगेच तुटतील आणि हा साप बिनविषारी सापांमध्ये येतो. अजून एक साप आहे, की जो रात्री जास्त करून बाहेर पडतो. आता काही जीव आहेत ते इंचर आहेत आणि काही जीव आहेत ते निशाचर आहेत. तर हा जो साप आहे तो निशाचर निशाचर साप आहे. या सापाला आपल्या इथं अनेक नावं आहेत. कोणी कांडर बोलतं, कोणी अणेर बोलतं, कोणी आणि ह्याचं इंग्लिश नाव आहे कॉमन क्रेट. एक मिनिट. हां, तर ह्याचं इंग्लिश नाव आहे कॉमन क्रेट म्हणजे अणेर हा साप आहे. मगाशी दाखवलेला आवड्या आणि ह्या सापामध्ये फरक बघा कसा आहे. आवड्या जो साप होता त्याच्या डोक्यापासून पट्टे शेतीपर्यंत संपत होते. आवड्या हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे आणि अणेर जो साप आहे ह्या सापाच्या शेपटीपासून पट्टे चालू होतात आणि ते डोक्यापर्यंत संपत जातात. हा अणेर जो साप आहे तो जास्त करून रात्रीच बाहेर पडतो. दिवसा तो झोपा काढतो. आपल्या इथे असं सुद्धा होतं ह्याला सूर्यकांडक सुद्धा नाव आहे. तर ते सूर्यकांडक
ते ह्याच्यासाठी आहे की हा साप रात्री बाहेर पडतो आणि मनुष्य वस्तीजवळ किंवा जे झोपड्या आहेत किंवा स्लम्स आहेत, त्या स्लम एरियामध्ये जी माणसं ज्यांना काही सुखसुविधा नाहीत, त्यांच्या इथं तो अंथरुणामध्ये जातो आणि त्यांना बाईट होतो. जेव्हा बाईट होतो तेव्हा माणूस झोपेत असतो. झोपेत असतो आणि ह्या सापाचे दात सुद्धा आहेत ते खूप छोटे फँग्स आहेत ह्या सापाला आणि जेव्हा तो चावतो, तेव्हा आपल्याला पटकन समजत नाही कारण की ह्याचे दात दात खूप छोटे आहेत. आपण फटका मारतो, आपल्याला वाटतं कुठलं पाखरू चावलंय किंवा डास चावलाय आणि आपण परत तसेच झोपून जातो. नंतर जेव्हा आपल्याला जाग येते, तेव्हा आपल्याला असं समजतं की आपल्याला बोलता येत नाही, आपले डोळे जड झालेत, आपल्या अ, लगेचनं रक्त येतंय, असे सगळे सिम्प्टम्स त्याचे उमटतात आणि मग ती अल्मोस्ट शेवटची स्टेज असू शकते, की जेव्हा बोलता येत नाही, जेव्हा आपले डोळे जड झालेले असतात, जेव्हा आपली शरीराची हालचाल थांबते. अशा वेळी अ, खरा तर तो शेवटच असतो. पण जेव्हा कुठलाही साप चावला, तर लगेच समजा आपण दवाखान्यामध्ये गेलो सरकारी आपल्या हॉस्पिटलला, तर 100% आपण अ, वाचू शकतो. तर असा हा अनेर साप अनेर सापाचा हा सुद्धा दुसऱ्या अँगलनी काढलेला फोटो आहे. त्याच्यावरती असे पट्टे असतात. डोक्यापासून नाही, शेपटीपासून पट्टे चालू होतात आणि ते डोक्यापर्यंत संपतात. अजून एक साप आहे तो म्हणजे तुरसे. तुरसे हे जी शेती आहे किंवा उघडे जे माळ आहेत, त्यांच्यावरती प्रामुख्याने आढळतात. श्रबी लँड्स आहेत किंवा जिथे जांभा घर आहे, तिथे हे साप प्रामुख्याने आढळतात आणि हा सुद्धा एक विषारी साप आहे. म्हणजे आकाराने जरी छोटा असला, तरी हा पण विषारी साप आहे. अ, ह्याच्या डोक्यावरती जी अँकरची खूण आहे, त्या अँकरच्या खूणवरून आपण हा साप ओळखू शकतो. जसा नाक खाणार काढतो, अ, त्यानंतर आपला जो रसेल वायपर आहे, तो कुकरच्या शिटीचा आवाज करतो. तसा हा साप काय करतो, हा साप ह्याच पोझिशनमध्ये राहून त्याच्या पाठीला पाठ घासतो आणि हा साप त्याच्या पाठीला पाठ घासतो आणि त्यातून एक आपण लाकडावरती रोज कशी चालवतो, असा त्याचा आवाज येतो. सो त्याचं त्यामुळं ह्या सापाला इंग्लिश नाव असं पडलंय सॉ स्केल्ड वायपर असं ह्याचं इंग्लिश नाव आहे. सॉ स्केल्ड वायपर हे याचं इंग्लिश नाव आहे. तर असे हे 4 विषारी साप जे मनुष्य वस्तीजवळ प्रामुख्याने आढळतात. असे हे 4 विषारी साप आता पुढं गेले. अ, याच्या अंगावर असे खवले बघा. तर रोगसारखे अंगावर केलंय त्याला बोलतात. हा सुद्धा साप विषारी साप आहे, पण मनुष्य वस्तीजवळ फार क्वचित आढळतो. हा साप जास्त करून जंगलामध्ये आढळतो. तर हा आहे बांबू पिट वायपर आणि ह्याला आपल्या इथं बोलतात चापडा साप. त्याचं डोकं बघितलं तर ते त्रिकोणी आहे आणि जो आधी आपण वाईन स्नेक बघितला म्हणजे आपला जो हरणटोळ, त्या हरणटोळचं डोकं हे हे मूळचं आहे. तर असा हा बांबू पिट वायपर म्हणजे चापडा साप. आता काही साप आहेत ते एकमेकांसारखे दिसतात किंवा एकमेकांसारखे त्यांचा स्वभाव असतो. जसं की हा विषारी रसेल वायपर आहे. त्याच्या स्वभावाची नक्कल हा सॅन्ड बोआ करतो. म्हणजे सॅन्ड बोआ सुद्धा तसाच अटॅकिंग साप आहे. त्याच्या सुद्धा पोझिशन्स आहेत. त्या म्हणजे ऑलमोस्ट सेम आहेत. दिसायला हे साप तसे सेम आहेत. पण हा जो रसेल वायपर आहे तो विषारी साप आहे आणि हा सॅन्ड बोआ आहे तो पूर्णपणे बिनविषारी साप आहे. आता हा जो आत्ताच दाखवलेला सॉ स्केल्ड वायपर किंवा जो
फुरशी आहे, असाच साप दिसतो जो झाडावर राहतो. तो आहे कॅट स्नेक म्हणजे आंधळा सर्प. हा आणि हा साप दोन्ही साधर्म्य आहे. आंधळा साप जो आहे तो सेमी व्हेनेमस स्नेक आहे. म्हणजे ते ह्या सापामध्ये विष आहे, पण ते विषाचं प्रमाण जे आहे ते त्याच्या भक्ष्यापुरतीच मर्यादित असतं. समजा आंधळा साप माणसाला चावला, तर त्याला काहीही होणार नाही. म्हणजे आणि समजा झालंच तर फक्त डोकं दुखेल किंवा त्याला उलटीसारखं होईल. बाकी त्याला जास्त असे काही त्याला फरक पडणार नाही. तर असा हा फुरसे जो व्हेनेमस आहे आणि पांढरा साप हा सेमी व्हेनेमस स्नेक आहे. त्यानंतर दोन्ही साप झाडावरती राहतात. कन्फ्युजन होतं तसं. हा आहे बांबू विड वायपर. हा विषारी साप आहे. त्याचं डोकं त्रिकोणी आहे. ह्याच्या पोटाच्या खालचा थोडासा भाग पिवळसर आहे. तोंडाच्या खालचा भाग पिवळसर आहे. आणि हा जो ग्रीन वाईन स्नेक आहे, जो बिनविषारी साप आहे. त्याचं डोकं निमुळतं आहे. त्याची लेन्स जी आहे ती अगदी एलीसारखी आहे. तर असे हे 2 साप सारखे दिसतात. हा कन्फ्युजन मला थोडासा साप आहे. जसं मी सांगितलं, की अण्यार किंवा इंडियन कॉमन क्रेट हिच्या शेपटीपासून पट्टे चालू होतात आणि डोक्यापर्यंत ते पट्टे संपतात. हा इंडियन कॉमन क्रेट किंवा अण्यार हा पूर्णपणे विषारी साप आहे. आणि हा जो आहे कॉमन लोल स्नेक किंवा कवड्या साप ज्याच्या डोक्यापासून पट्टे चालू होतात आणि शेपटीपर्यंत संपतात. हा कवड्या साप पूर्णपणे बिनविषारी साप आहे. फरक बघा कसा आहे. अण्यार जो साप आहे त्याच्या शेपटीपासून पट्टे चालू होतात आणि डोक्यापर्यंत संपतात. अण्यार साप हा आपल्या इथे आढळणारा जहाल विषारी साप म्हणून ओळखला जातो. आणि कवड्या त्याच्या डोक्यापासून पट्टे चालू होतात आणि शेपटीपर्यंत संपतात. कवड्या कॉमन वूल स्नेक हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. असा ह्या दोघांमधला फरक आहे. आम्ही जेव्हा गावागावांमध्ये जातो तेव्हा आम्ही जास्त करून माणसांना ह्या 2 सापांमधले फरक जास्त समजून सांगतो. कारण की गावामध्ये तशा फॅसिलिटीज नाहीयेत. म्हणजे काही लोकं स्लममध्ये राहतात, काही लोकांच्या झोपड्या आहेत, काही लोकं अगदी अ, घराच्या बाहेर झोपतात. त्यांच्यासाठी आम्ही जास्त करून हा साप जास्त दाखवतो. आता कुठे-कुठे साप असू शकतात. मनुष्य वस्तीजवळ किंवा माणसाच्या जवळ कुठे-कुठे साप असू शकतात. आता आमच्या महाडमध्ये 2 डस्टबिन दिलेत. एकामध्ये ओला कचरा आणि एकामध्ये सुका कचरा असे 2 डस्टबिन आहेत. तर काही वेळा काय होतं, आपण डस्टबिनमध्ये अन्न जेव्हा टाकतो किंवा त्यामध्ये जेव्हा काय आपण टाकतो त्यातलं काही अन्न असं बाहेर सांडतं आणि त्या बाहेर सांडलेल्या जागी असे उंदीर येतात आणि उंदरांच्या मागे असे साप येतात. हा पिवळ साप आहे जो त्या उंदरांच्या आसावरती आला असेल. अ, आता इथे बघा किती आडगळ दिसते. हा इथे पूर्णपणे आडगळीचा भाग आहे. आपण काय करतो, खूप वस्तू घेऊन ठेवतो. 100 चपला घेऊन ठेवतो, घालतो एकच. अनेक चपलांची जोडी घेतो, पण आपण घालतो एकच. तर असे चपलांचे थर साठून राहिले, की तिथे अशी आडगळीची जागा तयार होते. आडगळीची जागा तयार झाली, की आपोआपच तिथे उंदीर येतात. उंदरांना सांगावं लागत नाही, की ते आडगळ आहे. उंदीर आले, की उंदरांच्या मागे हे साप येतात. आता हा इंडियन रॅट स्नेक किंवा ही धामण आहे, ती त्या उंदरांच्या मागावरती आली. इथे आम्ही सगळं साफ केलं, नंतर आम्हाला इथे उंदराच्या लेंड्या भेटल्या. म्हणजे ही जी धामण आहे, ती त्या उंदरांच्या आसावरती आले आणि त्या आडगळीच्या जागी बरोबर त्या उंदरांच्या ह्याच्या तिथे गेले. नेक्स्ट हा खूप इंटरेस्टिंग फोटो आहे. आम्हाला एक कॉल आला आणि त्या ज्या लेडी होत्या, त्या लेडीने सांगितलं, "अहो, आमच्या घरामध्ये साप आहे." आम्ही जेव्हा गेलो, तेव्हा तिथे हा तिथे साप होता. हा बघा इथे दिसतो तुम्हाला साप? हा इथे साप आहे. हा रसेल वायपर नावाचा साप आहे आणि जेव्हा आम्ही त्या लेडीने विचारलं, की "तुम्हाला हा साप आहे समजलं कसं?" तर त्या लेडीने असं मला उत्तर दिलं, की "मी गॅसवरती कुकरच ठेवला नाही आणि मला कुकरच्या शिटीचा आवाज आला."
मग त्या थोड्याशा घाबरल्या. आपण कुकर ठेवला नाही आणि आपल्याला कुकरच्या शिटीचा आवाज आलाय आणि त्यांना तो समोरच नेमका तेव्हा हा रसूल व्यापारी दिसला. त्या खूप घाबरलेल्या. इथे डाळींचा डबा होता. त्यातल्या काही डाळी त्या खाली तिथं म्हणजे की कडधान्य आहे ते इथे सगळं खाली सांडले आणि त्या सांडलेल्या जागी तिथे उंदीर आले असतील आणि उंदरांच्या मागावरती हा तिथे रसूल व्यापारी थांबला असेल. म्हणजे आधी हे साप आपल्याला वॉर्न करतात, की मी इथे आहे. आणि नंतर मग ते माणसाला चावायचा प्रयत्न करतात जर आपण त्याच्या अगदीच जवळ गेलो तर. हे जे किचनचं रॅक आहे, त्या रॅकमध्ये ही धामण आलेली आहे. सो साप कुठेही येऊ शकतात. आता हा जो नाग आहे, हा नाग हा सेकंड फ्लोअरवरती आलेला. मग सेकंड फ्लोअरवरती तो कसा गेला असेल, तर ह्या ज्या फ्लॅटची जी खिडकी आहे, या खिडकीच्या इथे जवळ एक झाडाची फांदी आलेली आणि त्या झाडाच्या फांदीच्या इथनं रोज उंदीर ये-जा करत होते. तिथनं एक केबल गेली. त्या केबलच्या इथनं रोज उंदीर ये-जा करत होते आणि असा हा साप सेकंड फ्लोअर पर्यंत आला आणि ही जी खुर्ची दिसते इथे, ह्या खुर्चीच्या जागी एक बॉक्स होता. त्या बॉक्समध्ये खूप आडगळ म्हणजे खूप म्हणजे काय म्हणतात, जे उपयोगी नाही अशा खूप वस्तू होत्या आणि तिथे काय उंदीर येत असावेत आणि असतील, त्यामुळं हा नाग सेकंड फ्लोअर पर्यंत येऊन पोहोचला. तर मग काय करू शकतो आपण, की जी म्हणजे जे आपल्या खिडकीला लागून असलेली जी फांदी आहे, ती फांदी छाटणे किंवा उंदीर न येणे यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करू शकतो, जेणेकरून साप येणार नाहीत. आता हा एक समीकरणच आहे, जिथे आडगळ आहे, तिथे साप आहेत. हा बघा इथे साप आहे. जिथे आडगळ तिथे साप. हे एक समीकरणच आहे. काही वेळा खूप आता सगळीकडे फेन्सिंगचे प्रॉब्लेम खूप होतात. सगळीकडे आता जी कुंपण लावलेली असते, त्या कुंपणीला आता हे जे फिशिंग नेट आहे, ते फिशिंग नेट लावतात आणि त्याच्यामध्ये असे नागासारखे साप अडकतात आणि मग त्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम असा होतो, की नाग हा विषारी साप आहे आणि सर्पमित्र म्हणजे सुद्धा माणूसच आहे. जेव्हा ह्या फिशिंग नेटमधून त्या सापाला काढावं लागतं, तेव्हा या सापाचं आधी डोकं म्हणजे हेड कॅच करावं लागतं सापाला. त्या हेड कॅच करताना आपल्याला साप चावण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणजे मी काय किंवा अजून कोण काय, कुठलाही रेस्क्यूअरला जेव्हा तो रेस्क्यूअर त्या सापाचे हेड कॅच करायला जातो, तेव्हा त्याचे बाईट व्हायचे चान्सेस जास्त असतात. तर हा सुद्धा एक फिशिंग नेटचा आपला असणारा थोडासा प्रॉब्लेम आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं, अजगर जरी दिसायला जाडा असला, तरी अजगर घराच्या माळ्यांवरती, झाडांवरती अगदी सहज चढू शकतो. हा एक जुना वाडा आहे. इकडे आतल्या साईडला म्हणजे ह्या बाजूला गाई-गुरांची खाद्याची म्हणजे जे पेंडे लावलेले असतात, असे पेंडे तिथे आहेत आणि तिथे खूप उंदीर साठलेले असतात आतमध्ये अशा जागी. अशा जागी हे साप जातात आणि तिथे उंदीर घोर यासाठी वाट बघत असतात. अ, हा एक असा रेस्क्यू झालेला की मी चिंतन आणि अजून पण आम्ही 2-3 जण ह्या रेस्क्यू कॉलवरती गेलो. आम्हाला एका गावातनं फोन आला, की आमच्या गावामध्ये खूप मोठा साप आहे आणि तो एका खाली आहे आणि तो आढळत आहे. तर आम्ही गेलो तिथे. तर गावकऱ्यांनी ह्या सापाला अक्षरशः कोयती, कुऱ्हाड ह्या अशा गोष्टींनी ह्या सापाला पूर्णपणे मारलेलं. तुम्ही बघितलं इथे इथे की ह्या सापाला स्टिचेस केलेत. म्हणजे ह्या सापाला इथे टाके टाकलेले आहेत. इथे, त्यानंतर इथे, इथे. तर ह्या सापाला टाके टाकलेले आहेत आणि जेव्हा हा साप आपल्या इथे ॲडमिट झाला, तेव्हा या सापाला मान सुद्धा हलवता येत नव्हती. मग तर त्याला रोज आम्ही त्याचं तोंड उघडून त्याच्यामध्ये आम्ही रबरचा पाईप टाकायचो आणि इंजेक्शननी अंड फोडून त्या सापाला आम्ही खायला द्यायचो. असा हा साप आमच्या इथे जवळ-जवळ 1.5 ते 2 महिने आमच्या इथे होता. नंतर हळू-हळू या सापाची प्रोग्रेस इतकी झाली, की एक दिवस साप वरच्या फॅनवर जाऊन बसलेला. अशा लॉकमधनं जाऊन तो एका वरती फॅन होता, त्या फॅनवर जाऊन बसलेला. तेव्हा आम्ही समजलो, की हा साप आता चांगला झाला आहे. मग आम्ही त्याला अन्न खात्याच्या ह्याच्यातनं आणि आपल्या संस्थेच्या ह्याच्यातनं आपण त्याला जीवदान दिलं, त्याला सोडून दिली. तर अशी सुद्धा काही रेस्क्यू कॉल येतात.
आता ह्या सापांचं हॅबिटेट संपत चाललंय. सो हा झाडावरती असणारा हॉर्सबॅक स्नेक आहे की जिथे हे झाड होतं ते झाड तोडलं आणि त्या झाडाच्या जागी डीपी लावला. झाड तर गेलं, पण त्यासाठी जाणार कुठे? त्याच डीपी मध्ये त्यानं त्याचं आता राहावटे केली. त्याने त्याचं घरटं केलेलं. सो असा हा ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक म्हणजे हॅबिटेट लॉस सुद्धा हा खूप प्रॉब्लेम आहे. आपण काय करतो? आपण जेवतो, जेवल्यानंतर अन्न असं कुठेही टाकतो. तर ते अन्न कुठेही टाकलं, तिथे टाकलेल्या अन्नाच्या जागी हे असे उंदर आणि उंदरांच्या मागे हे असे साप येतात. दिसतं तुम्हाला हे असे साप येतात. आपण जे अन्न खातो, ते अन्नाच्या जागी उंदीर येतात आणि उंदरांच्या मागे साप येतात. सो तुम्ही जे अन्न खाताय त्याची विल्हेवाट जे सांडतंय, जे उरतंय त्याची विल्हेवाट योग्य ती लावा. जर आपण योग्य ती लावली नाही, तर इथे उंदीर येतील आणि उंदरांच्या मागे आपोआपच साप येतील. उंदीर नाही येऊ त्यासाठी आपण काय करू शकतो? की साप येऊ नये त्यासाठी किंवा उंदीर आपल्या इथे येऊ नये यासाठी काय करू शकतो? तर आपण असे जे ट्रॅप्स आहेत ते ट्रॅप लावू शकतो. अ, आता समजा आवाज आला किंवा अगदी म्हणजे खूप अंधार असेल तर रात्रीच्या वेळेस आपण टॉर्च घेऊन जाऊ शकतो बाहेर. आणि समजा तुम्हाला स्नेक बाईट चुकून झाला, तर आपण सरकारी दवाखान्यामध्ये जाणे हा ह्याच्यावरती पर्याय आहे. कुठल्याही बाबाकडं, भक्ताकडं न जाता आपण सरकारी दवाखान्यात लवकरात लवकर जाणे हे अतिशय योग्य असतं. हे अँटी स्नेक वेनम तिथे अवेलेबल असतं. मग ते तशी आपल्यावरती ट्रीटमेंट होते. सो हे असे आपण बघितलेले साप आहेत. इथे आपला स्लाईड शो संपतो. धन्यवाद. तुम्ही ऐकून घेतलत. आजच्या सेशनमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या, पण ठीक आहे हे आपलं सेशन तसंच चांगलं झालं असेल असं मी गृहीत धरतो. आणि तुमचे आता काही क्वेशन आन्सर असतील तर तुम्ही मला ते विचारू शकता. कोणाचे क्वेशन्स आन्सर आहेत? हॅलो? हॅलो. हा. हॅलो. हॅलो? कोणाची हा शंका योगेश दादा हां, ऐकू येतंय? हां. हो, येते. बोला ना मॅडम. हा. ऐक ना, तुला कधी साप चावलाय असा कधी अनुभव आलाय? इतके साप तू म्हणजे पकडतोस मला किंवा हे करतोस? मी जेव्हा साप पकडायला शिकत होतो, तेव्हा मला विषारी साप लागत नाही. ऐकायला येते का? हॅलो? ऐकायला येतंय? हा, येतंय. हां. आता तर असं आहे, की सापाला हात सुद्धा लावायला लागत नाही. अ, साप आपोआपच त्या ह्याच्यामध्ये जातो आपल्या स्नेकच्या ह्याच्यामध्ये टॅगमध्ये. अशी सगळी सिस्टम आता आत्तापर्यंत तयार झालेली आहे. सो आता स्नेक बाईट व्हायचे चान्सेस खूपच कमी आहेत. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. Hello, नमस्कार. हॅलो? I think connectivity issue is there. Connect हॅलो? होत नाहीये. सर बोला सर. ऐकायला येतंय. मला नीट तुम्हाला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे का? I don't think it is live or recorded. I don't know. But कोणाला काही क्वेशन्स असतील तर
तुम्ही विचारू शकता. ऍक्च्युली मॅडम गोखले मॅडम ऍक्च्युली त्या बापट मॅडम आहेत, त्यांना काहीतरी नेटवर्कचा इश्यू आहे. सो त्या आपल्याशी कनेक्ट होता येत नाही. त्यांचं लेक्चर आपण परवा घेऊ शकतो. योगेश खूपच इन्फॉर्मेटिव्ह आणि छान थँक्यू. झालं. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. मॅडम तुमचं पण सेशनची आम्ही वाट बघतोय. लवकरच तुमचं पण सेशन घेऊयात. सांगते तुला. नक्की. नाही सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा. मस्त काम करते. व्हेरी गुड. येस थँक्यू सो मच मॅडम. आम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. तुमच्याकडून नेहमी प्रेरणा मिळत असते. तुमच्या आशीर्वाद आमच्या मागे आहेत. ऑलवेज. येस थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न असतील तो विचारा. प्रश्न नाही आहेत योगेश, पण तुला कॉंग्रॅच्युलेशन द्यायचे आहेत. आयत्या वेळेला सगळा टॉपिक तयार ठेवून सुंदर लेक्चर घेतलं. हो मॅडम थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो. हो मॅडम. नमस्कार मॅडम. तेजवर मॅडम नमस्कार. थँक्यू सो मच. नमस्कार. ऐकायला अजून हो वेलकम. येस. हा हॅलो नमस्कार. येतोय आवाज? येतोय का आवाज? राकेश मेहता बोलतोय. हा नमस्कार, बोला ना. येस, खूप छान. आयत्या वेळेला तुझा वेळ येऊन सुद्धा खूप छान सेशन कंडक्ट केलंस तू. एक शंका माझी बारीकशी आहे की तो जो शेतकऱ्यांनी वार केलेला साप, ज्याला आपण स्टेचेस घालून पुन्हा व्यवस्थित केलं, जिवंत केलं, सर्व्हाइव्ह केलं, त्या संदर्भात मला विचारायचं की त्या सापाला ते जे वेपन्स वापरले गेले त्याचं पॉयझनिंग होतं का, आणि किती दिवस तो सर्व्हाइव्ह होतो? त्याचा जो नॅचरल त्याचं जे आयुष्य आहे तेवढ्या पूर्ण आयुष्य तो सर्व्हाइव्ह होतो का? मुळात असं आहे की आगर साप जे आहे. हॅलो. हॅलो. शकतात आणि अजगरासाठी ऐकलं येते का? हा, आणि जे अजगरासारखे साप आहेत ते जास्त सर्व्हाइव्ह त्यांचा रेट आहे. अजगरासारख्या सापांचे जे सर्व्हाइव्ह रेट आहेत ते खूप जास्त आहेत, कारण ते असे सशक्त म्हणजे स्ट्रॉंग असतात जास्त. हॅलो. नमस्कार. मी दिलीप बापट बोलतोय अलिबागहून. ऐकायला येतंय? हा काका नमस्कार. बोला ना. हा, नाही मला हे विचारायचंय, प्रोग्राम खरंच चांगला झाला आणि बरं वाटलं सगळं. मी बघत होतो मगाचपासून. परंतु मला एक असं विचारायचंय की या सापांबाबत असं आहे, बरीचशी होतकरू मंडळी स्वतः सर्पमित्र असल्याचं स्वयंघोषित कुठलंही ट्रेनिंग न घेता सादर स्वतः साप पकडतात आणि याच्यात धोका खूप जास्त असतो. तर मला असं विचारायचंय की हे जे असे आपल्या डोळ्यासमोर काही तरुण मुलं असे उद्योग करतात, तर त्यांना प्रॉपर ट्रेनिंग घेतलंय किंवा नाही, किंवा त्यांचं कुठे रजिस्ट्रेशन वगैरे आहे का याबाबत? कारण जसं ते इतरांना मदत करतात नो डाऊट, परंतु हे करत असताना ते त्यांचा जीव धोक्यात घालतात, आणि जर ते ट्रेंड नसतील आणि उगाचच ते प्रॉपर त्यांना टेक्निकल नसेल. हा,
तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो त्यांच्यासाठी. आणि ते ट्रेन नसल्यामुळे ते जिथे साप पकडायला सर्पमित्र म्हणून वगैरे जातात तिथल्या बरोबर. लोकांना सुद्धा त्याचा धोका होऊ शकतो. तर याच्यासाठी काय सांगशील तू, की त्यांना आपण समजा अडवायचं ठरवलं तर त्यांना कशा पद्धतीने हँडल करायचं या मुलांना? जी नवीन बरीचशी मुलं मी बघतो की त्यांनी कुठलंही ट्रेनिंग घेतलेलं नसतं, त्यांच्याकडे प्रॉपर स्टिक्स नसतात, बट देन ऑल्सो ते तिथे सर्व 40-50 लोकांमध्ये साप पकडायला म्हणून येतात आणि बरेचशा वेळेला असे गोंधळ होतात, पळापळ होते. तर याच्यासाठी काय सांगशील? ह्या अशा सर्प मित्रांना आपल्याला हेच सांगायचंय, की आपण एक स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे एस-ओ-पी तयार केलेली आहे आणि ती महाराष्ट्र जे आपलं शासन आहे, त्यांच्या ह्याच्यातनं ती आपल्यापर्यंत आलेली आहे. जर ती आपण एस-ओ-पी फॉलो केली, तर आपोआपच तुम्ही सर्पदंश जे आपल्याला होऊ शकतात, म्हणजे सर्पमित्रांना सर्पदंश होऊ शकतात, ते आपण नक्कीच रोखू शकतो आणि इतरांना सुद्धा जे सर्पदंश होतात ते सुद्धा आपण ह्यातनं रोखू शकतो. अ, आता जर राहिला विषय स्टिकचा आणि जे टेक्निकल जे इक्विपमेंट आहेत त्याचा. जर असे तुमच्या जर परिचयाचे कोण जर हे असतील तर तुम्ही त्यांचा आपल्याला म्हणजे आपल्यासोबत त्यांचा कॉन्टॅक्ट करून द्या. आपण त्यांना रेस्क्यू किट किंवा त्यांच्याबद्दल आपण काहीतरी बोलू शकतो त्यांच्याशी. असं आपण चर्चा किंवा त्यांना थोडंसं माहिती देऊन आपण त्यांना नक्की कसं सापडेल करतात किंवा काय करतात आपण त्यांना दाखवू शकतो किंवा त्यांना सांगू शकतो. असे साप हँडल करा किंवा ही तुम्ही पद्धत वापरा. असं आपण त्यांना आव्हान करू शकतो, आपण त्यांना सांगू शकतो. आणि जर एस-ओ-पी फॉलो केली तर 100% ते साप आपला चावणारच नाहीत, अशी आमची खात्री आहे. कारण की आम्ही सगळे एस-ओ-पी फॉलो करतो. पायात शूज घालणे, हातामध्ये ग्लोव्हज असणे, तुमच्याकडे एक टॉर्च असणे किंवा बॅग असणे, किट असणे, सगळ्याच गोष्टी आपण फॉलो करतो. नाही, मला ह्याच्यात असं विचारायचंय, की जशा बऱ्याचशा गोष्टींना शासनाकडे आपण रजिस्ट्रेशन घेतो, नोंद करतो. जशी आपली संस्था सीस्केप हे आपली हां, रजिस्टर आहे गव्हर्नमेंटकडे. तर अशा बरोबर. पद्धतीने की मी बाबा सर्पमित्र आहे आणि मला रजिस्ट्रेशन हवं आहे. अशा पद्धतीचं काही गव्हर्नमेंटचं फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा आणखी कुठलं डिपार्टमेंटमध्ये आपल्याला नोंदणी करून घेता येऊ शकते का? किंवा त्याच्यासाठी आपली संस्था काही असा पुढाकार घेऊन शासनाला असं काही सांगणार आहे का? कारण ह्याला काय माहितीये, याच्यात कुठलीही युनिफॉर्मिटी नाही. दुर्दैवाने बरोबर. सांगावं लागतं. लोकं हौसेने करतात, मुलं खूप जिद्दीने प्रयत्न करतात, पण ते खूप रिस्की आहे. तर जसं आपण कुठला एखादा नर्सिंगचा जरी कोर्स घेतला तरी त्याचं रजिस्ट्रेशन असतं. तसं ते सर्पमित्र म्हणून घेणारे बरोबर. जे आहेत, त्यांनी सुद्धा कुठेतरी गव्हर्नमेंटकडे अप्रोच होऊन त्याच्या दृष्टीने कुठलीतरी अशी वेगळी संस्था आणि त्याचं बॅकिंग, कारण शेवटी रिस्क जिथे आली तिथे त्यांचा विमा, त्यांच्या या सगळ्याच गोष्टी कव्हर करता येतील असं माझं एक सजेशन आहे. तर आपल्या संस्थेतर्फे अशा दृष्टीने शासनाकडे काही मागणी करता आली तर बघता येईल का? बरोबर. हा जो 1972 चा जो वाईल्ड लाईफ ॲक्ट आहे, त्या वाईल्ड लाईफ ॲक्टमध्ये जे आपण स्नेक रेस्क्यू करतो किंवा आपण कुठलाही प्राणी म्हणजे हाताळतो, तर तो गुन्हा आहे. तर त्यासाठी सुद्धा आता आपल्याकडून म्हणजे जे आऊ संस्था आहे, सिस्केप संस्था आहे, आपल्या संस्था ज्या काम करतायत अ, लास्ट मिनिट. हे शेवटचं मिनिट आहे. तर ह्याच्यासाठी सगळीकडं प्रयत्न चालले आहेत प्रत्येक स्तरावरती. तर लवकरच ह्यातनं काहीतरी चांगलं बाहेर येईल असं मी तुम्हाला सांगतो. ओके, थँक यू. खूप चांगलं येस, सेशन येस. झालं.